आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये Yes. जसं खूप जणांमध्ये स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन वाढले, तर त्यामध्ये ह्या म्युझिक थेरपीचा कसा वापर होऊ शकतो? बरोबर. तो त्यामध्ये मला अनेक सिग्निफिकंट रिझल्ट्स बघायला मिळाले. लोकांच्या काय म्हणू शकता तुम्ही, एक सॅडनेसमध्ये किंवा त्या शोकामध्ये आपल्याला अनेक चांगल्या पद्धतीनं रिझल्ट्स या म्युझिक थेरपीचे किंवा या संगीत चिकित्सेचे, मी म्हणेल राग चिकित्सेचे आपल्याला पाहायला मिळाले. प्रामुख्याने आपण मानसिक आरोग्यामध्ये बघायला गेलं तर डिप्रेशन सारखा आजार असेल, अँझायटी सारखा आजार असेल किंवा ॲग्रेशन सारखं भावनिक एक आजार असेल किंवा अतिशोक आपण ज्याला म्हणतो, ओव्हर सॅडनेस, याच्यामध्ये म्युझिक थेरपीचा चांगला वापर होऊ शकतो. कुठल्याही पेनमध्ये डिस्ट्रॅक्शन थेरपी म्हणून म्युझिक थेरपी खूप सुंदर पद्धतीने आपण वापरू शकतो. तसं मेंदूशी निगडीत आजारांमध्ये जसं की डिमेन्शिया आहे, पार्किन्सन्स आहे, अल्झायमर्स आहे, या आजारांमध्ये डेफिनेटली होऊ शकतो. माझा आत्ताचा झालेला रिसेंट रिसर्च होता की अशा प्रकारच्या पेशंट्समध्ये, अल्झायमर्स किंवा पार्किन्सॉनिझम पेशंटमध्ये